नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता। तर आज आपण लेटेस्ट बाही डिझाईन बघणार आहोत। तर बघा, अगोदर आपण अस्तर कटिंग करून घेऊ। असं 4 फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे बाही लांबी 10 घेतलेली आहे आणि रुंदी ही 9 घेतली आहे, पण इथे 8चीच फोल्ड केली आहे। 1 इंच मी तिथे कापड लावून एक्स्ट्रा करणार आहे। मुंडा हा 6चा होता, त्याच्यामध्ये 3 मिळवून असं 9ची घडी केलेली आहे आणि 3 इंच खाली उतरून घेत आहे। तर बघा, इथून आपल्याला 1 इंच समोर घ्यायचं आहे आणि वरतून सुद्धा 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला छान बाहीला त्याला काय म्हणतात आकार देण्याकरिता। तर बघा, या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत आपल्याला असं तिरवी रेष करून घ्यायची आहे। तर बघू शकता, या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हा मेजरमेंट घ्यायचं आहे। समोरील भागाकरिता आपल्याला हा आकार देण्याकरिता असा टेप अर्ध मोडून आपल्याला आकार द्यायचा आहे। तर बघा, या पद्धतीने आणि इथून असं पाऊण इंच घ्यायचं आहे। जर पाऊण इंच घेतले नाही तरी आपण ते अर्ध फोल्ड करून घेतलं तरी ते सहज आपल्याला मेजरमेंट निघून जाते आणि यानंतर असा शेप देऊन द्यायचा आहे। तर बघा, हा आकार आत्ताच आपण कापायचा नाही, जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो ना तेव्हा आपल्याला कापायचा आहे। तर हा उरलेला कापड इथे मी जॉईन करून घेत आहे। 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे होते। तर बघा, या पद्धतीने मी कटिंग करून जॉईन करून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं शेप देण्याकरिता होऊन जाणार। तर बघा, या पद्धतीने आपला कटिंग करून घ्यायचं आहे आणि असं जॉईन करून घ्यायचं आहे इथून आपल्याला। आणि नंतर आपल्याला जो दंड घेर आहे तो मेजरमेंट करून घ्यायचा आहे। नंतरही मेजरमेंट केलं, जॉईन केल्यानंतर मेजरमेंट केलं तरी चालते, पण मी इथे सहज करून तुम्हाला समजण्याकरिता इथे मेजरमेंट घेत आहे। तर माझं दंड घेर आहे 5.5 आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी। तर बघा, या पद्धतीने मी केलेलं आहे। आता हे सगळं झाल्यानंतर बाहीची डिझाईन करून घेऊ। इथे लांबी 10 आहे, तर मधोमध आपल्याला रेष करून घ्यायची आहे, म्हणजे 5 वर आणि समोर 3 वर आणि इकडे असं 2 पॉईंट हे करून आपल्याला आकार द्यायचा आहे। तर इथून 1 इंच घ्यायचं आहे आणि असं छान असं गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे खालतून 2 इंच घ्यायचं आहे आणि वरतून 2 इंच, म्हणजे सेम भाग होणार आपल्याला। तर बघा, या पद्धतीने आपला असा गोल शेप द्यायचा। तुम्हाला जर चौकोनी द्यायचं असेल तर तुम्ही चौकोनी पण देऊ शकता। इथे गोलमध्ये मी ब्लाऊज कटिंग करून घेत आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला असं मधोमध पॉईंट देऊन समोर 2 इंच आणि खाली 2 इंच करून असं कटिंग करून घ्यायचं आहे। नंतर अस्तरचा कापड आपल्याला ब्लाऊजवर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर आपल्याला ब्लाऊज हा थोडा एक्स्ट्राच कटिंग करून घ्यायचा आहे, नंतर आपल्याला कटिंग म्हणजे शिलाई झाल्यानंतर कटिंग करता येते। तर बघा, आपलं सेंटर पॉईंट असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि अस्तरचा सेंटर आणि ब्लाऊजचा सेंटर असं मधोमध ठेवून आपल्याला अगोदर जो गोल राऊंड केला आहे ना तो शिलाई करून घ्यायचा आहे। तर बघा, छान असं हळूहळू आपल्याला असं गोल गोल असं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर आपल्याला हे असं ब्लाऊज आपण फास्ट न शिवता छान हळूहळू पॉईंटनी शिवायचं आणि हा टोक असं मदत ठेवायचा ना, त्यानंतर ब्लाऊज असं गोल फिरवायचं, म्हणजे ते टोक आहे ना व्यवस्थित होणार। तर बघा, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि कधीही एक शिलाई मारायची नाही, 2 शिलाया मारायच्या, म्हणजे ते थोडेसे शिलाई वगैरे निघणार नाही। तर बघा, मी इथे 2 राऊंड मारत आहे आणि असं पॉईंट टोक ठेवून नाही का छान असं गोल गोल फिरून शिलाई करून घेत आहे। नंतर थोडीशी कट मारून आपल्याला सगळं ते मधातला भाग कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या पद्धती, आणि नंतर कटिंग करून झाल्यानंतर थोडं चारही बाजूनी असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचा कडकपणा जाणवणार नाही, फिनिशिंग छान पण येणार। असं थोडं कैचीच्या टोकाने हे करून घ्यायचं। नंतर आपल्याला तो अस्तरचा भाग खाली टाकायचा आहे आणि त्याला वरतं करून घ्यायचं आहे। तर बघा, कॅनव्हास न लावता आपली इतकी छान फिनिशिंग येते की खूपच सुंदर। तर इथे आपल्याला कॅनव्हास पण लावता येते, पण कशाला, आपल्याकडे अडीअडचणीत राहिलं नाही तर आपल्याला या पद्धतीने बिना कॅनव्हास लावूनसुद्धा डिझाईन करता येते। तर बघा, थोडीशी आता आपल्याला प्रेस शिलाई द्यायची आहे, नंतर आपल्या हाताने प्रेस शिलाई करून घ्यायची आहे, नंतर म्हणजे मशीनवर करायची आहे। तर बघा, या पद्धतीने किती छान शेप आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि नंतर खालतून आपल्याला मार्जिंग करायची आहे। तर आता कसं, आपल्याला गोटपट्टी तर लावायची नाही आहे। तर बघा, या पद्धतीने तुम्ही सहज शिलाई अंदरून शिलाई करू शकता। तर बघा, असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अस्तरचा ब्लाऊज असा ब्लाऊजवर ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर बघा, या पद्धतीने 2 शिलाई मारून घ्यायची आपल्याला, म्हणजे ती पक्की होणार।
इथे गोटपट्टी लावण्याची काही आवश्यकता नाही। तर बघा असं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला जो अंदरचा भाग आहे तो बाहेर काढायचा आहे। तर हळूहळू इथे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। अस्तरच्या कापडाला खिचायचं आहे, ब्लाऊजच्या कापडाला नाही खिचायचं, म्हणजे कारण की कोणते कोणते ब्लाऊज थोडेसे हे राहतात, तर सुतं निघायचे चान्सेस असतात। तर आपल्याला अस्तरचंच खिचून आपल्याला काढायचं आहे। तर बघा इथे आपली छान शिलाई झालेली आहे। नंतर इथून आपल्याला प्रेस शिलाई द्यायची आहे। तर बघा या पद्धतीने किती मस्त फिनिशिंग आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। तर इथे आपल्याला प्रेस शिलाई देऊन पूर्ण चारही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा भाग उरलेला आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आणि जो आपल्याला शेप पाहिजे ब्लाऊजला, तर तो आपला शेप देता येते। तर बघा यासाठीच मी जास्त साडीचं ब्लाऊज कटिंग करायला सांगितलं होतं, म्हणजे उरलेलं कापड आपल्याला कटिंग करता येते। तर बघा या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि जो ओबडधोबड आणि जो ओबडधोबड शेप असेल तो आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे। तर बघा इथे जॉईन केला आहे, तो पण व्यवस्थित झालेला आहे। तर बघू शकता किती मस्त फिनिशिंग आली आहे। तर इथे आपल्याला पुन्हा फ्लावर लावण्याकरिता 4x5चं कापड घेऊन आपल्याला त्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर असं उलटा कापड ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूला, एक बाजू अशीच ठेवायची आहे। तर बघा आपल्याला आणि एक्स्ट्रा भाग हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि 3 कोंटे आपल्याला असं कापून घ्यायचे। या पद्धतीने आपल्याला तिन्ही कोंटेची कटिंग करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपल्याला या पद्धतीने आपल्याला अशी छोटीशी पिशवी करून घ्यायची आहे आणि छान टोक असं घ्या आणि मध्यस्थी पॉईंट करून घ्यायचं आहे। नंतर असे प्लेटा छोटे छोटे प्लेटा करून घ्यायचं। तुम्हाला फ्लावर मोठं पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। तर इथे मी छोटंसंच घेतलं आहे, की हाताला थोडं छोटंसंच छान वाटते। तर या पद्धतीने टिच करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने छान झाले आणि छोटीशी इथे मी बटनसुद्धा लावली आहे। तुम्ही या पण दिशेने तुम्ही या फ्लावरला लावू शकता आणि जर साडीला ग्रीन कलर असेल, प्लेन साडी असेल तर तुम्ही त्या पण बाजूनं लावू शकता। तर मी या बाजूनं न लावता थोडं ग्रीन साईडनंच लावलेलं आहे, कारण की साडी ही ग्रीन कलरची आहे आणि या थोडं चांगलं पण दिसणार। बघा या पद्धतीचं माझं कटोरी ब्लाऊज आहे। जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर बघा किती कटोरी ब्लाऊजची पण फिनिशिंग मस्त आली आहे आणि हाताची पण डिझाईन किती मस्त झाली आहे, तुम्ही बघू शकता। तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओला।